नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी उत्तीर्ण आहात पण पुढे काय करायचं आहे समजत नाहीये तर काळजी करू नका. कारण आता बीटेक फूड टेक्नॉलॉजी आणि बीएससी ऑनर्स ॲग्रिकल्चरसाठी ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत. ॲप्लिकेशनची शेवटची तारीख 15 जुलै, त्यामुळे विसरू नका. अगदी आपल्याकडे फक्त 10च दिवस आहे. 10 दिवसात तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत. त्यासाठी लिंक माहीत नाही आहे, काळजी करू नका. मी आहे ना, मी सांगतो. फॉर्मची लिंक आहे वेबसाईट agri2024.mahacet.org. या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. ॲप्लिकेशन भरण्यासाठी कसलीही फी लागत नाहीये. ॲडमिशन प्रोसेसमधल्या महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे, नोट डाऊन करून घ्या. ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत आजपासून आणि त्याची तारीख आहे 15 तारखेला. फॉर्म फिलअप झाल्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट अर्थातच अंतरिम गुणवत्ता यादी ही 19 जुलैला लागणार आहे. 19 जुलैला सायंकाळी 5:30 नंतर आपली अंतरिम यादी लागणार आहे. आणि काही जणांचे ग्रॅव्हियन्स असतात, अर्थातच हरकती असतात. ते हरकती भरण्यासाठी आपल्याला 20 ते 22 जुलै म्हणजे अर्थातच 3 दिवस मिळणार आहे. ज्यांचे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले आहेत किंवा काही जणांनी पोस्ट पावत्या अपलोड केलेल्या आहेत, तर त्या पुन्हा आपल्याला अपलोड करण्यासाठीची तारीख आहे 20 ते 22 जुलै. 20 ते 22 जुलै झाल्यानंतर तक्रार जी यादी लागणार आहे, म्हणजे तक्रार केल्यानंतर जे काही ग्रॅव्हियन्स पूर्ण झालेले आहेत त्यांची यादी लागणार आहे 23 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता. आणि 5:30 वाजता यादी लागल्यानंतर पुन्हा अंतिम यादी लागणार आहे 24 जुलैला सायंकाळी 5:30 नंतर. म्हणजे फायनल जी लिस्ट असणार आहे, मेरिट वाईज लिस्ट असणार आहे, ती 24 जुलैला सायंकाळी 5:30 नंतर लागणार आहे. आणि पहिला राऊंड लागणार आहे 27 जुलैला. त्या दिवशी आपल्याला 5:30 नंतर ही यादी लागणार आहे. आणि 28 जुलैपासून आपलं ॲडमिशन सुरू होतं. 28 ते 30 या 3 दिवशी आपण आपली रिपोर्टिंग करू शकता. ज्या ठिकाणी आपला नंबर लागलेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊन आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर दुसरी यादी लागणार आहे 2 ऑगस्ट रोजी. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता. आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होते 3 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान. म्हणजे प्रत्येक राऊंड नंतर आपल्याला 3 दिवस ॲडमिशनसाठी मिळणार आहे. आपण कोणत्याही दिवशी जाऊन ॲडमिशन करू शकता. 3 ते 5 तारखेला सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला ॲडमिशन करता येतं. त्यामुळे विचारपूर्वक ॲडमिशन करा. त्यानंतर तिसरी फेरी, तिसरा राऊंड जो लागणार आहे तो लागणार आहे 8 तारखेला सायंकाळी 5:30 नंतर. प्रत्येक याद्या ह्या सायंकाळी 5:30 नंतर लागणार आहे. त्यामुळे सायंकाळी अपडेट राहा आणि जशी यादी लागेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं निकाल पाहू शकता किंवा लागलेले ॲडमिशन प्रोसेस पाहू शकता. रिपोर्टिंगचा कालावधी 8 तारखेला ॲडमिशनचा राऊंड लागल्यानंतर 9 ते 11 हे 3 दिवस आपल्याकडे ॲडमिशनसाठी असणार आहे. त्या 3 दिवसात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं सायंकाळी 5:30 वाजता. 9 ते 12 या दरम्यान, 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान आपले जे काही डॉक्युमेंट्स राहिलेले असतील किंवा फीस राहिलेली असेल ते आपल्याला भरून प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर स्पॉट राऊंड सुरू होतात. यावर्षी फक्त 3च राऊंड आहेत. त्यामुळे त्या 3 राऊंडमध्ये अपेक्षा आहे की आपला नंबर लागावा आणि आपण ॲडमिशन घेऊन टाकावं. त्यानंतर केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची तपशीलवार यादी जाहीर होणार आहे. ती यादी जाहीर होणार आहे 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 नंतर. म्हणजे ज्या ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन झालेले नसणार आहेत किंवा जर सीट्स रिकाम्या असतील तर ती यादी